नमस्कार. महायुती सत्तेत आणण्यासाठी जी योजना सर्वाधिक सक्रिय राहिली ती आहे लाडकी बहीण योजना. या योजनेचे खरे लाभार्थी कोण आणि कोण लाभार्थी असले पाहिजेत यावर आता बराच खल सुरू आहे. कारण मागेल त्या लाडक्या बहिणीला लाभ देऊन महायुतीचं सरकार मोकळं झालंय. आता या योजनेच्या लाभार्थ्यांची त्यामुळेच की काय त्यांना पडताळणी करावी लागणार आहे. योजना सुरू झाल्यावर तिच्या निकषांची अंमलबजावणी होणार आहे हाच मुद्दा सरकारच्या विरोधात जातोय. आजचं विशेष वार्तापत्र त्यावरच. लाडक्या बहीण योजनेच्या निमित्तानं ज्यांना लाभ दिला त्यातले बरेचसे वादात सापडले. काही ठिकाणी तर चक्क काही पुरुषांनी बहीण बनून लाभ घेतला. आणि इतकंच नाही तर अनेक अशा महिला सुद्धा लाभार्थी असल्याचं सरकारच्या लक्षात आलं ज्या आर्थिकदृष्ट्या सधन आहेत. आर्थिकदृष्ट्या सधन महिलांसाठी ही योजना नाही, पुरुषांसाठी तर अजिबातच नाही. पण हे सगळं निवडणुकीच्या आधी लक्षात येत नव्हतं का असा थेट सवाल मवियानं महायुतीला विचारलाय. ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच, सत्तेत यासाठी होती. आणि मग सत्तेत येण्यासाठी त्यांनी 1 ते 2 महिन्यात 1 करोड लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर देऊन दिले. आता मग याला जबाबदार कोण आहे? तुम्ही निकष न पाळता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे. मग पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं हा पुन्हा प्रश्न आहे. या लाडक्या बहिणींच्या मताचा वापर राजकीय दृष्टिकोनातून एकदा करून घेतल्यानंतर आज त्यांची काही जरूरत राहिलेली नाही आणि मग आकडे हे मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेले आहेत. कदाचित पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना जाणवेल की जेवढ्या महिलांना मदत ही सरकारने इलेक्शन पूर्वी दिली होती आणि मदत देत असताना 1 महिन्याचं सोडावं, इलेक्शन बघून 2-2, 3-3 महिन्याचे एकसाथ पैसे त्यांनी दिले आणि आता मात्र पैसे देण्याच्या बाबतीत ते दुजाभाव कुठेतरी करतायत. याच्यावरून एकच जाणवतं की सरकारमध्ये असणारे सर्व नेत्यांनी फक्त सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणीच्या मताचा वापर केला असं आपल्याला म्हणावं लागेल. निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व योजना कात्री लावून गुंडाळून लाडकी बहीण आणली, मतं घेतली, आता खुर्ची उभवत आहेत. लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता 4 व्हीलर आणतील, उद्या 2 व्हीलर, मग स्लॅबचं 2 खोल्याचं घर असेल, त्या घरकुल मिळालं असेल तर तेही काढतील. हळूहळू आणून यांना जो काही आकडा 2.5 कोटीपर्यंत गेला होता लाडक्या बहिणीचा किंवा 3 कोटीपर्यंत होता तो आता हे 25-30 लाखापर्यंत आणतील. आता विरोधक ज्या निकषांचा विरोध करतायत ते निकष आपल्याला लक्षात घ्यायला लागतील. कारण या निकषाच्या आधारेच आता पैसे देणार नाही अशी भूमिका सरकार घेत आहे. आणि गंमत अशी आहे की हे निकष असतानाच याआधी पैसे दिले गेलेले आहेत. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल ती बहीण लाडकी नसेल. ज्या कुटुंबात कुणीही आयकर भरत असेल त्या कुटुंबातली बहीण लाडकी नसेल. ज्या कुटुंबात केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किंवा कोणत्याही निमसरकारचा कर्मचारी असेल त्या कुटुंबातली बहीणही लाडकी नसेल. एखाद्या महिलेला यापूर्वीपासूनच शासकीय योजनेमध्ये 1500 रुपयांचा फायदा मिळत असेल तर ती महिला सुद्धा लाडकी नसेल. आजी माजी आमदार खासदारांचं कुटुंब तर अजिबातच लाडकं नसेल. कुटुंबामध्ये समजा 4 चाकी वाहन असेल तर ती बहीण लाडकी नसेल. पण लक्षात घ्या, ट्रॅक्टरला 4 चाकी वाहन म्हणजेच चैनीची गोष्ट समजलं जात नाही. राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लेखी पत्रक काढून अशा प्रकारचं या योजनेच्या शर्ती व अटींमध्ये कुठलाही बदल झाला नसल्याचं लेखी पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. शिवाय आपण पाहिलं असेल तर राज्याच्या नवीन मंत्र्यांनी आपली शपथ घेतल्यानंतर
जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्राधान्याने या योजनेसाठी 1400 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा केलेली आहे. आता मुळात लाडक्या बहीण योजनेचे निकष तपासण्याची गरज निर्माण कधी झाली आणि कुणामुळे हेही शोधावं लागेल. सरकार सत्तेत आलं आणि शपथविधी आटपल्याच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच लाडक्या बहीण योजनेचे निकष तपासण्याचे संकेत दिले. कारण हा सन्मान निधी आहे आणि इतरही कल्याणकारी योजनांशी तो निगडीत आहे. फडणवीस जेव्हा म्हणाले की अपेक्षित ज्यांना हा लाभ मिळणार आहे त्यांनाच तो मिळेल, हे आम्ही भविष्य काळात तपासू, तिथूनच लाडकी बहीण योजनेचे निकष कठोरपणे भविष्यात लागू होतील असं सांगितलं गेलं. तसं आत्तापर्यंत झालेलं नाही आहे, कारण फडणवीसांनी घोषणा केल्यानंतरही 1 हप्ता सरसकट मिळालाच. राज्य सरकारनं आर्थिक वर्ष 2024 ते 25च्या साठी 50 लाख कोटींच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या साठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. म्हणजे जवळपास वर्षभर तरी सगळ्यांना राज्य सरकारला पैसे देता येणार आहेत. पण त्याच्याच जोडीला राज्य सरकारला 14,761 कोटी रुपये हे वीज सवलत योजनेसाठी खर्च करायचे आहेत. अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 52 लाख कुटुंबांना राज्य सरकारला 3 गॅस सिलेंडर वर्षाकाठी मोफत द्यायचे आहेत. ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये. आता सरकार सांगताय योजना बंद होणार नाही, विरोधक सांगतायत योजना बंद होणार. अशा स्थितीत विरोधकांचा डाव काय आहे ते लक्षात घ्या. लाडकी बहीण योजना बंद होण्याची अफवा पसरवणं हे विरोधकांचं एक कलमी काम आहे हे लक्षात घ्यायला लागेल. कारण ही योजना निकष बदलून बंद होईल असं अफवा पसरवून ते सांगतात, तेव्हा त्यामागे मतदाराच्या मनात संभ्रम निर्माण करणे, महायुतीपासून महिला मतदारांना तोडणे हाही विरोधकांचा डाव असतो. कारण या सगळ्या माध्यमातून संभ्रमित महिला मतदार या घरोघरी अविश्वास निर्माण करण्याला उपयोगी पडणार असतात. स्वाभाविकरित्या कुटुंबाचं मतदान फिरू शकतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीचा मतटक्का त्यामुळे कमी होऊ शकतो आणि हेच विरोधकांना हवं आहे. पण त्याच्याच जोडीला विरोधकांचा हा डाव महिलांनी ओळखलाय हेही लक्षात घ्या. कालच शपथ झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या शिंदे साहेबांनी घोषणा केल्या होत्या किंवा ज्या योजना आणल्यात त्याची अंमलबजावणी चालू राहील असं स्पष्टपणे सांगितलं. म्हणून मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतून अंतर्गत जे काही 1500 रुपये दिले जायचे आता ते 2100 रुपये होणार आहेत. ही सर्वात आनंदाची बातमी कालच्या झालेल्या त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितली आहे. ही योजना अतिशय चांगली आहे. या योजनेमुळे महिलांमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आहे आणि खूप चांगली योजना महाराष्ट्र सरकारने आमच्या महिलांसाठी राबवलेली आहे. लाडक्या बहिणी एवढ्या उत्साहित होऊन त्यांनी भरलं आणि सर्वांच्या खात्यामध्ये पैसे आले. परंतु आम्ही सर्वांना ही विनंती करतो की आता जे योजना म्हणजे लाडकी बहीण योजना सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे, तर या नियमाचे जे पण काही नियम आहे सर्वांनी पालन करावे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. खूप कोटीचं लाडक्या बहिणींनी त्यांनी वाटप केलेलं आहे, पण हे असंच सगळ्या बहिणीला मिळत राहील तर जे गरजू आहे त्यांना मिळणार नाही. तर माझं तर हेच आहे की शासनाने जे त्यांचे आधी नियम टाकले होते त्याच नियमावर त्यांनी लक्ष घालून ज्यांना खरंच गरज आहे त्यांना हे लाभ मिळाला पाहिजे.
थोडक्यात काय तर लाडक्या बहीण योजनेचा लाभ चालू राहील, वर्षभरासाठीचे पैसे महायुतीनं काढून ठेवलेत, पण पडताळणीच्यासाठी एखादं पाऊल टाकून सरकारनं विनाकारण जो घोळ उडवलाय तोच त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.